लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठण येथे कल्याणमधील बुद्धभूमी फाउंडेशनवर केलेल्या कारवाई विरोधात तीव्र निदर्शन. पैठण तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांच्या कार्यालयास नायब तहसीलदार श्रीमती कांबळे मॅडम यांना निवेदन. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 30 मे 2026 रोजी कल्याणमध्ये येथील बुद्धभूमी फाउंडेशनवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्कर केलेल्या कार्यवाहीत भगवान बुद्धाच्या मूर्ती व बौद्ध स्तूपाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ पैठण शहरातील बसस्थानक चौकात भारतीय बौद्ध महासभा तसेच सार्वजनिक व राजकीय संघटनेच्या वतीने दिनांक 12 जून रोजी सरकारविरोधी घोषणा व सरकारचा निषेध करून तीव्र निदर्शन करून पैठण तहसील कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यालयास नायब तहसीलदार श्रीमती कांबळे मॅडम यांना निवेदन देऊन खालील मागण्या करण्यात आल्या. 30 मे रोजी कारवाई दरम्यान केलेल्या बेकायदेशीर कृत्याची SIT मार्फत तपास करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. सदर ठिकाणी विपश्यना केंद्र, शैक्षणिक संकुल, समाजोपयोगी रुग्णालय इत्यादींची उभारणी करण्यात यावी. बुद्धभूमी फाउंडेशनने मागणी केल्याप्रमाणे संरक्षण भिंत, पोच रस्ता बांधण्यात यावा. याप्रसंगी भारत आठवले, जिल्हा संघटक, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष सतीश बोरुडे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, उपाध्यक्ष शाहीर सुरेश सदावर्ते, राम मिसाळ, भीमराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष किरण घाटविसावे, शहर महासचिव दत्ता वाहुळे, ज्ञानदेव अडसूळ, रिपाईचे सुनील अडसूळ, दीपक गायकवाड, दिलीप ससाने, सुरेश केसापुरे, सुरेश बळी, लहू शेळके, खंडागळे मोठ्या संख्येने नागरिक व समाज बांधवांची उपस्थिती होती. जग में बुद्ध का नाम है, जग में बुद्ध का नाम है, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, तथागत भगवान बुद्धाचा, तथागत भगवान गौतम बुद्धाचा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. तालुका स्तरावर आणि जे काही आमच्या ज्या काही मागण्या आहेत, संपूर्ण बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी शासनाच्या धोरणानुसार त्या ठिकाणी जागा ही खाजगी मालकीची आहे, परंतु शासनानं जाणीवपूर्वक आडमुठी भूमिवर घेतली आणि त्या ठिकाणी तोडफोड आणि त्या ठिकाणचा जो काही परिसर आहे तो दुर्वीकरण करण्याचा जो काही डाव आहे तो डाव त्या ठिकाणी तात्काळ थांबला पाहिजे. त्याचबरोबर बुद्धभूमी फाउंडेशनच्या जे काही विकास केला होता त्या ठिकाणी जी काही मोडतोड झाली त्याचा पुन्हा पुनर्विकास करून देण्यात यावा आणि संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर अशी कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.